नमस्कार सगळ्यांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपण 34 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत. कटोरी ब्लाऊजचं ही कटिंग आहे. तर 80 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस मी इथं घेतलेला आहे आणि याच्यावरती आता तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. तर त्या अगोदर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फोल्ड करून मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि बंद बाजूला आपला पाठीमागच्या भागाचा गळ्याचाच भाग आला पाहिजे या पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर एकदा चेक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला रुंदी म्हणजे पुरते की नाही. तर इथं आपल्याला 34 आहे साईज म्हटल्यानंतर 8.5 येतं. 8.5 + 2 इंच म्हणजे 10.5 एवढी रुंदी बसते का चेक करायचं. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत असताना कपड्याची बचत व्हावी यासाठी. तर इथं बघा पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करून मी मार्किंग केलेलं आहे. तर तयार या ब्लाऊजची उंची 12.25 आहे. तर याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 13.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. दोन्ही साईडला पण 13.25 इंचावरती मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर इथं बघा शोल्डर जे आहे ते 34 साईजसाठी 5.5 परफेक्ट आहे. तर इथं 5.5 घेतलेला आहे आणि खालती पण एक 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. याच्यामुळे काय होतं, आपण ही मुंड्याची जी लाईन ड्रॉ करतो ती तिरकी वगैरे जात नाही. तर मुंडा 6 घ्यायचा आहे 34 साईजसाठी. इथं पण 6 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं. तर बघा शोल्डर 5.5 घेतलं, मुंडा 6 घेतला आणि आता आपण इथं छातीचं मार्किंग करणार आहोत. तर छाती आहे पूर्ण 34 भागिले 4 करायचं. तर किती येतं 8.5. 8.5 + 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 10.5. तर 10.5 इंचावरती इथं मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 10.5 इंचापर्यंत. तर इथं आपण मार्किंग करून घेऊन लाईन ड्रॉ करून घेतली. गळा रुंदी 2.25 घेणार आहे बघा. आणि गळा उंची जी आहे ती या ब्लाऊजची तयार गळा उंची 9 आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल घ्यायचं आहे 9.5. तर खालच्या साईडला गळा रुंदी जी आहे ती 2.5 घ्यायची आहे. वरच्या साईडला 2.25 घेतलेली आहे. खालच्या साईडला 2.5 ते 2.25 घेतली तरी चालेल. त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर गळा जो आहे ना गळा तो शोल्डरवरून उतरू शकतो. तर हा बॉक्स तयार करून घेतला आपण आणि कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचावरती आपला गोलाकार आला पाहिजे गळ्याचा. तर तुम्ही कोणतेही आकाराचा गळा आहे ते काढू शकता. हा डेली यूजसाठीचा ब्लाऊज आहे म्हणून मी इथं सिंपल गोलाकार काढलेला आहे. थोडंसं मी बाहेरून घेणार आहे म्हणजे गळा छान असा पसरून तयार होईल. तर इथं बघा कॉर्नरपासून 1.5 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे. पाठीमागचा भाग आपण कटिंग करत आहोत म्हणून 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करावं लागतं. तर बघा जेवढा पण मुंडा आहे त्याचा मध्य केला आणि त्या मध्यापासून मुंड्याचा आकार काढायला सुरुवात केली. तर आपला मुंड्याचा मध्य 3 येतो. तुमचा जेवढा पण मुंड्याचा मध्ये येतो ना तिथून आकार काढायला चालू करायचं. तर खालच्या साईडला बघा कंबर आहे 30 भागिले 4 किती येतं 7.5. म्हणून 7.5 प्लस पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाईसाठी 2 इंच असं टोटल कमरेच्या चौथ्या भागामध्ये आपण 3 इंच ॲड केलेलं आहे. तर इथं किती झालं टोटल आपण 10.5. तर कमरेचा जेवढा पण आहे त्याचा आपण चौथा केला आणि त्याच्यामध्ये 3 इंच ॲड केलं. तर हे 2 पॉईंट आपण जोडून घेतले. तर आपण बघा कमरेच्या भागामध्ये आणि छातीच्या मापामध्ये 2-2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तर ते तुम्हाला कळावं यासाठी मी लाईन ड्रॉ करून घेतली, नाहीतर नाही केली तरी चालेल. तर सगळं पाठीमागच्या भागाचं इथं मार्किंग झालेलं आहे आणि हे आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघा छान असं पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घेतलं. गळ्याचा आकार बघा थोडासा मी बाहेरून काढलेला आहे, छान असं गळ्याला आकार येईल म्हणून. तर इथं झालेलं आहे आपलं सगळं मार्किंग आणि कटिंगसुद्धा. तर आता पुढचा भाग तर आहे हा फोल्ड केलेला जो भाग आहे ना तो थोडासा वाढवून घ्यायचा. तर किती घ्यायचा साधारणतः 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा पुढच्या भागामध्ये घ्यायचं असतं. तर अंदाजाने तेवढा वाढवून घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही मोजूनच 2 इंच वाढवून घेतलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथं बघा आपण 2 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि उंची जी आहे ती पुढच्या आणि पाठीमागच्या भागाची तेवढीच असते म्हणून इथं 13.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथं छोटीशी 2 इंचाची लाईन ड्रॉ करून घेतली आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर पुढच्या भागासाठी आपण हे 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर ते कशासाठी तर कटोरीसाठी.
तर आपल्याला कटोरी जी आहे ती नंतर वाढवावी वगैरे अजिबात लागत नाही. अशी कटोरी आपण स्टिचसाठी घ्यायची असते. तर पाठीमागचा जो भाग आपण कटिंग करून ठेवला तो बरोबर आपण 2 इंच जी लाईन आपण ओढली त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि आहे असं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथून बघा कॉर्नरवरती आपण इथं एक मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार काढण्यासाठी सोपं जातं हा मार्किंग केलेलं. तर कॉर्नरपासून 1 इंचावरती आपण पुढच्या मुंड्याचा आकार घेतो आणि 1.5 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार घेतो. तर इथं बघा आपण हे सगळं इथंपर्यंत केलेलं आहे. तर इथून बघा खाली आता आपण अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करूया आणि तिथे आपण पुढच्या मुंड्याचा आकार काढून घेऊया. तर कॉर्नरपासून 1.5 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आणि 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार आपण काढत असतो. तर इथे बघा या साईडला 4 इंचावरती आणि 2 इंचावरती अशी 2 मार्किंग करून घ्यायची आहेत. तर इथं बघा, आणि हीच पद्धत तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजला वापरायची आहे. काहीच बदल करायचा नाही. फक्त मुंडा शोल्डर मापांमध्ये तुमच्या बदल होईल, पण पद्धत हीच असणार आहे. तर या साईडला 2 इंचावरती एकच इथं मी मार्किंग केलेलं आहे. तर आपण बघा बंद बाजूला 2 मार्किंग केली, 2 इंचावरती 1 आणि 4 इंचावरती 1, आणि या साईडला फक्त 2 इंचावरती एकच मार्किंग केलं. तर तिथून इथं 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर केली तर या पॉईंटपासून इकडे जे 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे ते अंतर मोजायचं आहे किती आहे ते. तर जेवढं पण अंतर आहे ते मोजून तिथंपर्यंत असा टेप फोल्ड करायचा, म्हणजे मध्य बरोबर निघतो. तर इथं मग मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मध्यापासून खालच्या साईडला 1 इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करायची आहे. बघा इथं केली. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. बघा इथून इथंपर्यंत आपण जोडून घेतलं. त्याच्यानंतर इथे 4 इंचावरती जे मार्किंग आहे ना तिथं आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. तर बघा लक्षात ठेवा 2 इंचावरती मार्किंग आहे तिथे आपण जोडलेलं नाही, 4 इंचावरती. तर इथं बघा गळा रुंदीचं आपण अगोदरच मार्किंग केलेलं आहे. तर तयार पुढचा गळा आहे 5.5, म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 6 इंचावरती मार्किंग केलं. खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे. याच्यामुळे गळा जो आहे तो छान असा पसरून तयार होईल. तर कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचावरून आपण गोलाकार काढलेला आहे आणि हा पॉईंट इथे आपल्याला आता जोडून घ्यायचा आहे. बघा, आणि इथून गोलाकार द्यायचा आहे. तर हा झाला कटोरीचा आकार. तर इथं बघा पूर्ण पुढच्या भागाचं इथं आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर पुढच्या मुंड्याचाच आकार कटिंग करायचा आहे. बघा नीट लक्ष देऊन पुढच्या मुंड्याचा आकार इथं कटिंग करायचा आहे. 2 मुंड्याचे आकार आहेत, पण पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार कटिंग करायचा आहे. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर फोल्ड केल्यामुळे काय होतं, आपले दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होतात, दोन्ही साईडचे ब्लाऊजचे. तर या पद्धतीने आपलं पुढच्या भागास कटिंग झालं. आता पुढच्या भागामध्ये फक्त क्रॉसपट्टी राहिलेली आहे. पण अगोदर आपण बाहीचं कटिंग करून घेऊया, म्हणजे बाहीला जोड वगैरे येऊ नये यासाठी पुढच्या भागाचं ह्या 2 भागाचं कटिंग झालं का अगोदर बाहीचं कटिंग करून घ्यायचं. तर फोल्ड केलेलं आहे कापड मी, दोन्ही बाही आपण एकाच वेळी कटिंग करणार आहोत. तर आणखी एकदा इथं मी उभं पण फोल्ड केलं, आडवं एकदा उभं एकदा. तर बाहीची जेवढी पण पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून. तर जेवढी पण उंची आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं. तर इथं बाहीची उंची 4 आहे म्हणून मी 1.5 इंच ॲड केलं, टोटल झालं 5.5. तर 5.5 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे. आणि डाऊन जे आहे 2.25 घ्यायचं आहे. तर तिथे एक मार्किंग केलं. तर आता बाहीची जी रुंदी आहे ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर इथं आपल्या छाती मापाचा 1/4 8.5 आहे, म्हणून बाहीची रुंदी आपण इथं 8.5 घेणार आहोत. तर तिथून आत 7.5 इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 1 इंचाची. बघा, आणि हे 2 पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर लाईन ड्रॉ करून हे 2 भाग आपण जोडून घेऊयात. ओके. तर आता काय करायचं, इथे सरळ लाईन अगोदर एक ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आता जेवढी पण तुमची बाहीची रुंदी आहे
त्याचा निम्मा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। तर इथं पूर्ण बाहीची रुंदी 12.25 आहे, भागिले 2 केल्यानंतर 6.25 येतं। 6.25 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन ड्रॉ करायची। तर या पॉईंटपासून बघा आपण मी जे मार्किंग केलं तिथून पूर्ण उंचीच्या पॉईंटपर्यंत समान 3 भाग करायचे आहेत। तर पहिला जो भाग आहे म्हणजे उंचीच्या साईडचा त्याला 2 मार्किंग करायचे आहेत, 1/2 इंचावरती 1 आणि 1/2 इंचावरती 1। आणि मुंड्याच्या साईडचा जो भाग आहे मार्किंग केलेला त्याला खालच्या साईडला फक्त 1/2 इंचावरती 1च मार्किंग करून घ्यायचं आहे। ओके, तर आता आपण आकार काढूयात। पहिल्यांदा आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढणार आहोत। तर तो कुठून काढायचा बघा, इथून सुरुवात करायची, बरोबर असा 1/2 इंचावरती जे मार्किंग केलं ना तिथून इथं जॉईन करायचं आहे। हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार बाहीचा। आणि आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा काढायचा, तर इथून सुरुवात करायची, इथे जे 1/2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून इथं एक मध्य करा अंदाजे आणि तिथून असं न्यायचं, इथं 1/2 इंचावरती जे मार्किंग केलं तर तिथून जोडायचं आहे बघा। तर इथं आपलं बाहीचं मार्किंग सगळं झालेलं आहे। तर आता आपण हे कटिंग करणार आहोत। तर बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण कट केला, मध्यावरती कट दिला छोटासा, मध्ये कट देऊन दोन्ही बाही सेपरेट करून घेणार आहोत या पद्धतीने। आणि ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो कटिंग करायचा आहे। तर इथे आपण पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा कटिंग केलेला आहे। तर बाहीचं कटिंग झालेलं आहे। तर इथं कापड मी फोल्ड करून घेते बघा आणि आणखी एकदा मी फोल्ड केलं, म्हणजे आपलं बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून 4 क्रॉस पट्टी आपल्याला काढाव्या लागणार आहेत म्हणून। तर बघा इथं 4.25 इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे आणि क्रॉस पट्टीची जी रुंदी असते ना ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। तर टोटल इथं 9.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। तर या साईडला उंचीचं 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर निम्म्यापर्यंत सरळ लाईन ड्रॉ करायची आणि तिथून थोडासा कर्व काढायचा आहे बघा। तर तुम्हाला इथं दाखवते सुद्धा मी। तर निम्म्यापर्यंत आहे अशी सरळ लाईन ड्रॉ करायची आणि तिथून थोडासा कर्व काढायचा आहे। तर हा क्रॉसपट्टीचा आकार आपला झालेला आहे। तर ते कटिंग करून घेऊयात। तर 4 क्रॉसपट्टी आपण एकाच वेळी कटिंग केलेली आहेत। बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून 4 क्रॉसपट्टी, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये अस्तरच्या 2 आणि ब्लाऊज पीसच्या 2 अशा 4च क्रॉसपट्टी निघतात। तर या पद्धतीने 5 भागामध्ये आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सुद्धा तुमचे प्रश्न विचारत चला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।